अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण महिना आता सुरू झाला आहे. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना पवित्र श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकानं जास्तीत जास्त सेवा प्रत्येकाच्या घरात घडू दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी साजरी करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमी घरच्या घरी कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती आहे. आणि योगायोग असा की नागपंचमीच्या पहिल्याच दिवशी श्रावण सोमवार आलेला आहे. तर मग भावाचा उपवास कधी धरावा, तो कधी सोडावा, त्या संदर्भातली पण माहिती आज आपण बघणार आहोत. नागपंचमी ह्या दिवशी नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता ह्या नागपंचमीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. आजही गावोगावी वारुळ असतं. वारुळात जाऊन म्हणजे वारुळाच्या अवतीभोवती जाऊन लोक नागाची पूजा करत असतात. आणि ह्या दिवशी नाग आणि नागिन यांच्यासोबत त्यांच्या दोन पिलांची सुद्धा पूजा करायची असते. आणि काही ठिकाणी याच दिवशी नाग नरसोबा लावला जातो. बघा, नागपंचमी खरं तर नागाला रानावनातच राहायला आवडतं. त्याला ह्या म्हणजे त्याला आपल्यासारख्या लोकांमध्ये आवडत नाही. त्यांना पवित्रता त्यांना आवडते, त्यांना सात्विकता आवडते. माणसासोबत राहायला त्यांना अजिबात आवडत नाही. पण आपल्याला माहिती आहे की सगळीकडे हिरवळ झालेली आहे आता. आणि नागोबा बऱ्याच ठिकाणी असा बघायला मिळतं की गावाकडे अजूनही पण ती पद्धत आहे की नागोबा आपल्या घरी येतो, किंवा कोणी माणसं आहे जे नागांना आपल्या घरी घेऊन येतात, त्यांची आपण पूजा करत असतो. आणि असं म्हणतात की नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जर तुमच्या पत्रिकेत जर कालसर्पदोष होतो, आणि आता तर बघायला गेलं ना 99% च्या पत्रिकेमध्ये हेच असतं की की काल सर्पदोष, मग चला करा शांती करा शांती. मग हा जर दोष आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला नागपंचमी साजरी करायची असते आणि नागोबाची पूजा करायची असते. तर चला बघूया आपण की नागपंचमीची पूजा कशी करावी. तर बघा, इथे मी नाग नरसोबाचं चित्र लावलेलं आहे. याला नाग नरसोबा असं म्हटलं जातं. हे जे चित्र आहे, या फोटोला नाग नरसोबा म्हटलं जातं. तर हे नागपंचमीच्या दिवशी लावलं जातं. काही ठिकाणी श्रावणातील पहिल्या शुक्रवारी हा फोटो लावला जातं. काही ठिकाणी नागपंचमीला लावलं जातं. या फोटोमध्ये काय आहे बघा, तर इथे नरसिंह आहे, नाग आहे, जिवते आहे, आणि इथे ना बुध बृहस्पती देव आहे. आपल्याला आता नागपंचमीच्या दिवशी ह्या देवतेची पूजा करायची असते. आणि याला आहे ना, ही जी माळ आहे तर याला आहे ना आघाड्याची माळ असं म्हटलं जातं. आघाड्याची माळ म्हणजे ना, आघाडा आहे आणि त्याच्याबरोबर दुर्वा आहे. 3 दुर्वा घ्यायच्या आणि आघाड्याचं एक पान घ्यायचं. त्याच्या पद्धतीने 3 दुर्वा आणि आघाड्याचं एक पान, त्याची एक गाठण बांधायची, आणि अशा तुम्हाला 5 किंवा 7 करून याची तुम्हाला एक माळ तयार करायची असते आणि ती तुम्हाला अर्पण करायची असते. हे तुम्ही नागपंचमीला करायचं असतं. काही ठिकाणी जिवतीची पूजा करत असतात तेव्हा केली जाते. तुमच्याकडे जो नियम आहे त्या पद्धतीने केलं जातं. आता आपल्याला घरातल्या घरात कशी पूजा करायची आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, नागपंचमीला तुम्ही नागांचं चित्र काढून जरी पूजा केली, किंवा नागदेवतेची छोटीशी मूर्ती मिळते त्याची सुद्धा पूजा केली तरी चालते, किंवा चित्र काढून केली तरी चालते. किंवा इथे मी तांदळांनी नाग नागिन आणि त्यांचे 2 पिल्लं काढलेले आहे, याची आपल्याला पूजा करायची आहे. मी परत एकदा सांगेल की प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली वेगवेगळी पद्धत असते पूजा करायची. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता. आता बघा, इथे मी नाग नागिन आणि त्यांचे 2 पिल्लं काढले आहेत. तर यांना आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, आपली भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते. आणि श्रावण महिना म्हटलं तर तो सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्यात बरेच सण येतात आणि आपण अतिशय आनंदाने आणि ना उत्साहाने प्रत्येक सण साजरी करत असतो. तर इथे घरात जी काही फुलं असेल ती फुलं तुम्हाला यांना अर्पण करून घ्यायची आहे आणि यांना ओवाळून घ्यायचं आहे. आता नैवेद्याचं म्हणाल तर नैवेद्याला तुम्हाला काय दाखवायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे लाया आणि फुटाणे याचा नैवेद्य, भले तुम्ही वारुळाची जरी पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला लाया आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि त्याच्याबरोबर दुधाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. हे 2 नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे. अतिशय साधी पद्धत आहे. साध्या पद्धतीने आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे. पण नागपंचमी म्हटलं तर येतं नियम. आता पहिल्यासारखे नियम कोणी पाळत नाही. कोणी म्हणतं की आम्ही कामावर जातो, किंवा काय, प्रत्येकाच्या ज्या काही अडचणी असतात. पण काही नियम आहे आणि नागपंचमीला काही नियम आवर्जूनच पाळले पाहिजे. आता तुम्हाला सांगते की
पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहे. यातील आहे ना अष्टनाग हे जास्त प्रसिद्ध आहे. आता ते जे 8 नाग आहे ते कोणते ते सांगते. त्याच्यामध्ये अनंत, वासुकी नाग आहे जो भगवान शंकरांनी स्वतः धारण केला आहे. पद्म, महापद्म, तक्षक, कर्काटक, शंख आणि कुलिक ज्याला आपण कालिया म्हणतो, ते प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जलनियमाच्या सर्पपत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूलक व तक्षक, कर्काटक, कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी होते. या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते. त्याच्याच बरोबर नागांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, कारण शेतकऱ्यांच्या बऱ्याच काही ठिकाणी नाग हे खूप चांगलं काम करत असतं. मग जे काही प्राणी आहे की ज्यांच्यामुळे पिकांचं नुकसान होईल तर त्यांना सुद्धा ते नाग खाऊन घेतात. आणि खरं तर नागपंचमी हा सण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. म्हणून आपल्यालाही नागांकडनं काही त्रास नको आणि नागांनाही आपल्याकडनं काही त्रास नको म्हणून आपल्याला नागदेवतेची पूजा केली जाते. असंही म्हटलं जातं की नागपंचमीला जर तुम्ही नागदेवतेची पूजा केली तर तुमच्या जर कुंडलिकेत कुठला कालसर्प दोष असेल, राहू केतू दोष असेल तर तो नक्कीच कमी होईल. म्हणून नागपंचमीची सेवा, अगदी उपासना कोणीही करू शकतो. विधवा, सवाष्णी, पुरुष कोणीही करू शकतो. भावाचा उपवास पण कोणीही करू शकतो. आता भावाचा उपवास प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. तर ही जी पूजा करताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर तो मंत्र आहे अनंतादि नागेभ्यो नमः. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा इथे फ्लॅश होत असेल. अनंतादि नागेभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे. ह्या मंत्राचा जेवढा जास्त जप कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. तर तुम्हाला राहू केतूचा दोष असेल, कालसर्प दोष असेल तर नक्कीच तो कमी होण्यास मदत होईल. ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी चालेल. आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते. तसेच पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी आहे. पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी पाहुणा असतो म्हणूनच त्याचे पूजन करायचे असते. नागाला तर खरंच वनात राहायला आवडते. त्याला पावित्र्य आवडते, त्याला स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलांना जवळ करतो. नागांचा आणखीन एक गुण असा आहे की तो शेतीची राखण करतो. कारण उंदीर किंवा घूस शेतात येऊ देत नाही, हे सुद्धा त्याचे आपल्यावर उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजेच विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती आपल्याला सांगते. आता ही मांडणी आहे. ही मांडणी दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे. मांडणी उचलल्यावर नाग नरसोबा हलवायचा नाही, तो तसाच ठेवायचा. जे आपण तांदूळ घेतले होते तर ते तांदूळ तुम्ही कुठल्याही पक्ष्यांना, कुठल्याही प्राण्यांना तुम्ही खायला घालून देऊ शकता. आता काही ठिकाणी कसं आहे की अशी मांडणी केली जात नाही. फक्त नागाचं जे काही चित्र आहे नाग नरसोबा तो लावला जातो, त्याची पूजा केली जाते, आघाड्याची माळ त्याला वाहिली जाते. काही ठिकाणी असं आहे की वारुळात जाऊन किंवा वारुळाच्या अवतीभोवती जाऊन तिकडे पूजा केली जाते. आपण सगळ्यात आधी बघूया की भावाचा उपवास. प्रत्येक गावात, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी असं आहे की चतुर्थीला आपल्याला भावाचा उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो. काही ठिकाणी असं आहे की पंचमीलाच, म्हणजे काही ठिकाणी असं आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरता आणि दुसऱ्या दिवशी तो सोडता. काही ठिकाणी असं आहे की पंचमीलाच उपवास धरता आणि तो दुसऱ्या दिवशी सोडता. काही ठिकाणी असं आहे की पंचमीचाच उपवास असतो जो संध्याकाळी सोडला जातो. तुमच्याकडे काय पद्धत आहे ती फॉलो करा. मी काय सांगते, कोणी काय सांगतं नाही. तुमच्या घरातली जी पद्धत आहे ती फॉलो करा. आता काय होतं ना, जर चतुर्थीला तुम्ही उपवास धरला तर दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार असणार आहे. मग नागपंचमीचा उपवास कसा सोडायचा? मग अशा वेळेस जर तुमचा चतुर्थीचा उपवास असेल, जर तुम्हाला आदल्या दिवशी उपवास धरायचा असेल तर तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडला जातो. मग अशा वेळेस काय करायचं? मग आहे ना, अशा वेळेस एखादा पदार्थ असेल तर त्याचा वास जरी तुम्ही घेतला तरी तो पदार्थ खाण्याची आपल्यात जिज्ञासा निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपलं पण उपवास सोडला जातो. थोडक्यात काय, जर चतुर्थीला उपवास जर तुम्ही धरणार असेल तर तुम्हाला सोमवारी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. आणि तुमच्याकडे जर ही पद्धत आहे की आमच्याकडे पंचमीलाच उपवास धरला जातो, तो जो दुसऱ्या दिवशी सोडला जातो, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे,
तर तुम्हाला दिवसभर उपवास तुम्हाला धरायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी जर ती सोडायची पद्धत असेल तर काय करायचं, आपल्याला तर श्रावण सोमवार तर सोडायचाच आहे. मग काय करायचं, भगवान शंकरांना जेव्हा दही भाताचा नैवेद्य दाखवतो आपण संध्याकाळी, त्याचा थोडासा वास घ्यायचा, की जेणेकरून ती खाण्याची जिज्ञासा निर्माण होते आणि आपला उपवास सोडला जातो. या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्याकडे काय नियम अटी आहे ते पाळून तुम्हाला उपवास करायचा आहे. आता नागपंचमी म्हटलं तर काही नियम अटी आहे ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी बघा, तुम्ही लहान, आता आपण कितीही म्हटलं की असं काही नाहीये, असं काही नाही, पण तरी सुद्धा लहानपणी आपण हे सगळे रूल फॉलो केले आहे. की नागपंचमीच्या आदल्याच दिवशी तवा आणि कढई हे झाकून ठेवले जातात, लपवून ठेवले जातात. लपवून का ठेवले जातात याचं कारण सांगते. रोजची एक सवय आपल्याला तवा आणि कढई वारंवार त्याचा वापर होतो. मग ते सारखं सारखं आपल्याकडनं ती चूक होऊ नये म्हणून ते आपण लपवून ठेवत असतो. अजून कापणं किंवा चाकू सुरी याचा वापर केला जात नाही, म्हणजे कापणं किंवा धारदार वस्तूंचा वापर केला जात नाही. मी तुम्हाला काय सांगते, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपापली अशी वेगळी पद्धत आहे. प्रत्येकाने आपापली पद्धत पाळावी. काही ठिकाणी असं आहे की पूर्ण दिवसभर तवा ठेवला जात नाही, संपूर्ण दिवसभर कापल्या जात नाही. काही ठिकाणी असं आहे की फक्त नागपंचमीची पूजा, म्हणजे नाग नरसोबाची पूजा, नागांची पूजा केल्यावरच. तर काही ठिकाणी असं आहे की नागपंचमीची पूजा होईपर्यंतच तुम्ही तवा कढई ठेवू शकत नाही, नंतर मग तुम्ही सगळं खाऊ शकता, वरण भात भाजी पोळी. काही ठिकाणी असं आहे की दिवसभर तवा ठेवत नाही, संध्याकाळी तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक करता आणि नागोबाला नैवेद्य दाखवता. अशी काही ठिकाणी पद्धत आहे. तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की दिवसभर काही केलं जात नाही, संध्याकाळी फक्त गव्हाची खीर आणि ज्याला दिंडे म्हणतो आपण, किंवा आता प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं आहे, जे गव्हाचे दिंडे केले जातात, तर खीर आणि दिंडेचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी तेच खायचं असतं आपण. आता हे तुमच्यावर आहे मैत्रिणींनो, तुमच्याकडे काय पद्धत आहे. तुमच्याकडे जर ही पद्धत आहे की ते आमच्याकडे तवा आणि कढई आधी म्हणजे कोणी करत नव्हतं, पण आता आमच्याकडे काही पाळत नाही, तर तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या घरात ते नियमाटी असेल तर तुम्ही तेच फॉलो करा. शेवटी हे आपल्यावर आहे, आपल्या घराण्याची जी पद्धत आहे ती फॉलो करायची. म्हणून सांगते की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. आता माझ्या सासरी असं आहे की फक्त 12 वाजेपर्यंत तवा ठेवत नाही, नंतर ठेवल्याच जातो. माहेरी अशी पद्धत आहे की दिवसभर ठेवल्या जात नाही, संध्याकाळी ठेवल्या जातो. मोस्टली नाशिकमध्ये हीच पद्धत आहे की 12-12:30 पर्यंत तवा ठेवायचा नाही, म्हणजे नागोन नरसोबाची पूजा होईपर्यंत, नागाचं दर्शन होईपर्यंत आपल्याला तवा ठेवायचा नाही आहे. पण जर तुमच्याकडे ही पद्धत आहे की दिवसभर तवा ठेवायचा नाही, तर तुम्ही तुमच्याच पद्धती पाळा. दुसरं असं म्हटलं गेलं आहे की नागपंचमीला ना केस पण विंचरू नये असं म्हणतात. म्हणून मग बघा, आधीच्या काळी, आता नागपंचमी म्हणजे कधी, म्हणून आधीच्या काळी लोक सूर्योदयाच्या आधीच उठून बायका घर झाडणं आहे किंवा एखादा पदार्थ बनवून ठेवणं आहे. मग आता जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पदार्थ बनवून ठेवा, असा बनवून ठेवा जो दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता, जो खराब होणार नाही. नाहीतर काही महिलांचं असं आहे की सूर्योदयाच्या आधी उठून स्वयंपाक करून घेता, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये उगवता सूर्य धरला जातो. रात्रीचे 12 वाजले म्हणजे दिवस संपला असं होत नाही. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तेव्हा दिवस सुरू होतो. मग काही महिलांचं असं आहे की व्यवस्थित त्यांचं उठून केस वगैरे बांधून, वेणी बांधून मग दिवसभर आपल्याला म्हणजे कंगव्याचा वापर न करणं किंवा केस न विंचरणे. आजकाल कोणीच हे पाळत नाही, मला माहिती आहे, पण जेवढं होईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती का, आधीच्या काळी किंवा आजही गावामध्ये ती पद्धत आहे की मुलगी म्हणजे जिचं नवीन लग्न झालं आहे तर ती पहिल्या सणाला, श्रावणातला जो पहिला सण आहे तो नागपंचमी असतो, म्हणून ती पहिल्या सणाला माहेरी येते. आई तिची ओटी भरते, तिला बांगड्या भरण्यासाठी पैसे देते. 2 तरी हिरव्या बांगड्या प्रत्येकाने भराव्या. आजकाल कामामुळे किंवा आयुष्याच्या ज्या काही जीवनशैली आहेत त्याच्यामुळे आपण माहेरी जाऊन बांगड्या भरू शकत नाही. तुम्ही तुमच्या पैशाने बांगडे भरावे. पण आधी असं होतं की नवीन लग्न झाल्यावर जी काही नागपंचमीचा सण आहे तर मुलगी माहेरी येते, आई तिला मानपान देते. आणि आजही गावाकडे ही पद्धत आहे की मुलगी माहेरी गेल्यावर तिला बांगड्या न भरता आई पाठवत नाही. आमच्याकडे पण ती पद्धत आहे, पण आता बांगड्या भरत नाही, पण 100 रुपये तरी हातात मिळतात की बांगड्या भरून घे म्हणून.
तर तुम्हाला लेक असेल किंवा तुम्हाला स्वतःला बांगड्या भरायची इच्छा असेल तर आवर्जून बांगड्या भराव्यात. गावाकडे म्हणजे आजही शहरात तर काही झोका वगैरे काही बघायला मिळत नाही, पण गावाकडे लिंबाच्या झाडाखाली छानपैकी झोका बांधल्यात जायचा आणि दिवसभर बायका मस्त झोका खेळायच्या. आपणही त्या गोष्टी केलेल्या आहेत. हे का केलं जातं? रोज धकाधकीच्या संसारिक आयुष्यातून, त्या जबाबदाऱ्यातून आपल्यासाठी अर्धा पाऊण तास तो विरंगुळा असतो आणि नागपंचमीला झोका खेळायची जी पद्धत असते ना ती खूप छान होती. आजकाल खरंच असं बघायला मिळत नाही, पण आपण आपल्या मुलींना आवर्जून सांगतो की बघ आमच्या वेळेस असं होतं, आम्ही असं असं करत होतो. म्हणून सांगते, मुलींना प्रत्येक सणाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करायचा. आपण जर त्यांना सांगितलं तरच त्यांना कळणार आहे आणि आपल्यालाच आपली संस्कृती टिकवायची आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेचा आहे. तो आनंदाने उत्साहाने साजरा करायचा असतो आणि हा पहिला सण आहे. आणि नक्कीच नागपंचमीची पूजा ज्याने केली त्याच्या त्याच्या पत्रिकेत कधी काल सर्पदोष असेल तर तो कमी होतो, त्यांची तीव्रता नक्कीच कमी होते. जी मांडणी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे. काही शंका असेल तर कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.